रामकृष्णारी मंडळी पालखी सोहळा साहेबांना लोकेशन विचारून पुढे घाटाच्या दिशेने चालू लागलो. मध्येच वारकऱ्याला हात केला. वारीचा आनंद घेण्यासाठी पुढे चालू लागलो. पुढे गेल्यावर आब्याने कॅमेरा माझ्याकडे दाखवला. हे बघा, हे तर मस्तपैकी घाट लागला होता आपल्याला आणि घाट संपत पण आला होता. घाट जसा संपतो तसंच एक मंदिर होते आणि मंदिराच्या पुढं वास्करवाडी मिसळ, इंस्टावरची ट्रेंडिंग असणारी मिसळ. आब्याला म्हटलं चल बरं पटकन खाऊन घेऊ, नंतर वारीत चालायचंय आपल्याला. गाडी लावून आतमध्ये गेलो आणि तिथल्या काकाने मस्तपैकी मिसळ आणून दिली. मग पटपटावरून निघून गेलो. नंतर आपल्या MMFC तर्फे जे वाटायचं होतं ते राजगिऱ्याचे लाडू आणि बिस्किट पुड्याचा बॉक्स घेण्यात आला. तिथं आपल्या गावाकडचे एक वारकर भेटले. बाकीच पटपट वाटून घ्यावं म्हटलं, म्हणजे वारीचा आनंद घ्यायला मोकळं. आणि अवघा रंग एक झाला. अशा प्रकारे विठ्ठलमय वातावरण झाले होते. आता माऊलीच्या पालखीचे दर्शन घ्यायचे होते, त्यामुळे पुढे पुढे जात असताना जिथे पण पालखी दिसेल तिथे साईडला गाडी लावणार होतो. आणि ज्या माऊलींच्या पालखीच्या आतुरता होती ती पालखी दिसते. पहिल्या प्रयत्नामध्ये फक्त खांबाला हात लागला, तर दर्शनाच्या दुसऱ्या प्रयत्नात बी खांबापर्यंत हात गेला. दुसऱ्या वेळेस आपण पालखी आणल्यावर जाऊ म्हणलं. माणसं बाजूला काढायला लागली की आपण मुसरायचं. पालखी जिथे जिथे थोडीशी थांबल तिथे तिथे गर्दी जमत होती आणि असंख्य असे भाविक माऊलींच्या दर्शनाला येत होते. पुण्यातून निघल्यापासून वारी कंटिन्यू पुढे चालूच होती. चौथ्या प्रयत्नांमध्ये माऊलींच्या पादुकांना पदस्पर्श झाला आणि धन्य झालो. दिवसभर चालून थकलेली दिंडी पेट्रोल पंपापाशी विश्रांतीसाठी सावलीला थांबलेली होती. तिथले वातावरण बघून मी पण खूप दिवसामधून अभंग म्हणावं म्हटलं. नंतर विठ्ठल रुक्माईच्या मूर्तींना घेऊन फोटोशूट केले. झणी दृष्टी लागो तुझा सगुणपणा, अनंत जन्मीचे विसरलो दुःख, योगियांच्या ध्यानी ध्याताना तुळसी, नामा म्हणे जीवे करीन लिंब लोण. अशा तऱ्हेने तुम्ही आम्ही खेळीमेळी करत आपल्या विठुरायांच्या दिशेने प्रस्थान करत होते. चरण कमळ दळू रे भ्रमरा, चरण कमळ दळू रे भ्रमरा, भोगी तो निश्चळ रे भ्रमरा. ऋणु झुणु रे भ्रमरा.
सांडितो अवगुणो रे भ्रमरा ऋणु झुणु रे भ्रमरा ऋणु झुणु रे भ्रमरा सांडितो अवगुणो रे